झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान कोकण रेल्वेकडून वशिष्ठी नदीतून लाखो लिटर पाण्याची विनापरवाना चोरी होत असल्याचं उघड झालंय आणि त्याकडे पाटबंधारे विभागाची सोयीस्कररित्या डोळे झाकूते। त्यामुळे सर्वसामान्य लोकांना दंड ठोठावणारा पाटबंधारे विभाग कोकण रेल्वेकडे का डोळे झाक करतोय असा सवाल चिपळूणकर विचारताय। कोकण रेल्वेकडून पाण्याची चोरी, वशिष्ठी नदीचं लाखो लिटर पाणी पळवलं, पाटबंधारे विभागाची चोरीकडे डोळे झाक। कोकण रेल्वे वशिष्ठी नदीतल्या पाण्याची चोरी करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। गेल्या 20 वर्षांपासून कोकण रेल्वे लाखो लिटर पाणी दररोज एक्सप्रेस गाड्यांसाठी विना परवाना उचलतीये। चिपळूणमध्ये पाणी भरण्यासाठी स्वतःची बोरवेल खोदूनही वशिष्ठी नदीतल्या पाण्याचा उपसा करण्याची चलाखी कोकण रेल्वे करताय। सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हंडाभर पाणी नदीतून घेतलं तर कारवाईचा बडगा उगाडणाऱ्या पाटबंधारे विभागाला मात्र आजपर्यंत पाण्याची ही चोरी दिसलेली नाही। रेल्वे आल्यापासून तिथून पाणी कायमचं या टाकीमध्ये सोडतात आणि इथून ते वरती आपल्या गाड्यांना पाणी जातो। हे अयोग्यच आहे, योग्य कुठे आहे? अन्यायच आहे ना। आमच्या या लोकांच्या जागा गेल्या, त्यांना आता ते ही पंप बसवले त्या लोकांची पण जागा गेलेली आहे। कोकण रेल्वेला वशिष्ठी नदीतून पाणी हवं असल्यास एक्सप्रेस गाड्या चिपळुणात थांबवाव्यात, अन्यथा उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीनं दिलाय। कोकण रेल्वेने त्या ठिकाणी कुठलीही परवानगी न घेता, पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता, रेव्हेन्यू डिपार्टमेंटची परवानगी न पाण्याची चोरी केली आहे, तर शासनामार्फत त्यांच्यावर कारवाई व्हावी। आम्ही सर्व गाड्या बंद पाडू आणि त्यात आमच्या समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू आणि त्याच्यामध्ये जर कुठला अनुचित प्रकार घडला तर त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील। आता सर्वसामान्यांवर दंड ठोठावणारा पाटबंधारे विभाग रेल्वे प्रशासनासमोर काय भूमिका घेणार याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय। झी 24 ताससाठी संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।